महाबली सतपालला पराभूत करणारे रुस्तमेंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्यानंतर जर उत्तर भारतातील पैलवानांना कुणी थोपवलं असेल तर नक्कीच महाराष्ट्रामधला पैलवान सिकंदर शेख यानं उत्तर भारतामधल्या सर्व पैलवानांना चारी मुंड्या चित केलं. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत भारताच्या विविध कोपऱ्यामध्ये जिथं जिथं कुस्ती खेळली जाते त्या कुस्ती मैदानवरती सिकंदर शेखनं भारतातील बलाढ्य अशा पैलवानांना आसमान दाखवलं आणि गेली एक दशकभर जवळजवळ हा पैलवान संबंध भारतातील कुस्ती शौकीनांच्या मनावरती अधिराज्य गाजवताना दिसून येतो. तर त्याच धर्तीवरती दुसरा एक पैलवान मागच्या 4-5 वर्षापासून फॉर्मला आला आणि मैदानी कुस्तीमध्ये मी म्हणणाऱ्या सर्व म्हणजे झालेले महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी आणि सर्वच पैलवानांना त्यानं पराभवाची धूळ चाडत मैदानी कुस्तीमध्ये आपणच एक नंबर असल्याचा दबदबा निर्माण केला. हो, मी त्या पैलवानाचं नाव सांगतोय, माऊली कोकाटे. महाराष्ट्राचे हे दोन्ही पैलवान आज 16 तारखेला सोमवारी महाशिवरात्री निमित्त मल्लिकार्जुन कुस्ती दंगलमध्ये समोरासमोर भिडणार आहे. त्या कुस्तीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की दोन्ही पैलवानांचे दुवे काय आहेत, दोन्ही पैलवानांच्या कच्च्या बाजू काय आहेत आणि एकंदरीत ह्या कुस्ती मैदानावरती कुस्त्या कशा प्रकारे होणार आहेत, किती कुस्त्या होणार आहेत. नमस्कार, मी महाराष्ट्राचा लाडका कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे आणि तुम्ही पाहताय हंगेश्वर धायगुडे HD यूट्यूब चॅनल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडलास तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत तो शेअर नक्की करा. तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं त्याच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण वळूयात आता मैदानकडं. 16 तारखेला मल्लिकार्जुन कुस्ती दंगल महाशिवरात्री निमित्त पैलवान अमित भाऊ पिंगळे यांच्या माध्यमातून ही कुस्ती दंगल संपन्न होते. गेली 12 वर्ष अविरतपणे हे कुस्ती मैदान पौड या ठिकाणी मुळशी तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात संपन्न होत आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या गावच्या जत्रे यात्रेची वाट पाहतो त्याप्रमाणे आज पुणे जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला प्रत्येक कुस्ती शौकीन, त्याचप्रमाणे पैलवान असेल, तो या मैदानाची आतुरतेने वाट पाहत असतो. हे मैदान 16 तारखेला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पौड या ठिकाणी होत आहे आणि त्या मैदानमध्ये भारतातील नंबर 1चा पैलवान सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंद याची कुस्ती या वर्षी पैलवान माऊली कोकाटे, उपमहाराष्ट्र केसरी हनुमान आखाडा या पैलवान समवेत जोडलेली आहे. तब्बल 11 लाख रुपये इनामावरती ही कुस्ती होणार आहे. आतापर्यंत रोख स्वरूपामधल्या कॅश स्वरूपामध्ये ज्या कुस्त्या झाल्या त्याच्यामधले सर्वात मोठं बक्षीस या कुस्तीवरती रोख स्वरूपामध्ये पौड या ठिकाणी कैलासवासी धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ मधुरशेठ दाभाडे आणि पैलवान अमितभाऊ पिंगळे संस्थापक मल्लिकार्जुन कुस्ती दंगल यांच्या वतीनं ठेवलेला आहे. तर ही कुस्ती कशी होणार आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घ्यात. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी फुलगाव अधिवेशनाला झाला. तत्पूर्वी सिकंदरनं उत्तर भारत मैदानी कुस्तीमध्ये गाजवायला सुरुवात केली. जस्सापट्टी सारखा पैलवान असेल, प्रिन्स कोहली सारखा पैलवान असेल, अनेक नामांकित पैलवान उत्तर भारतामधले सिकंदरनं पराभूत केले आणि महाराष्ट्राची माती किती कसदार आहे हे संबंध हिंदुस्थानला दाखवून दिलं. गेल्या वर्षी सिकंदर पैलवानच्या पायाला दुखापत झाली. त्या दुखापतीमधून तो कव्हर झाला. अक्षय तृतीयेच्या नंतर हळूहळू त्यानं ग्रीप पकडली आणि पुन्हा एकदा मागील 1 वर्षभरामध्ये सिकंदर फॉर्ममध्ये आलेला आहे. सिकंदर कुस्ती करण्यामध्ये माहीर आहे, चपळता हे त्याचं शस्त्र आहे. समोरच्या पैलवानाला खाली धरून जर कब्जा घेतला तर त्याला संधी न देता एकचा सारखं त्याचं हुकमी अस्त्र आहे, त्याच्यावरती समोरच्या पैलवानाला चितपट करणं ही सिकंदरची आजपर्यंतची रणनीती आढळून आलेली आहे. तर त्याची कच्ची बाजू अशी आहे की सिकंदर बरोबर जर जास्त कुस्ती जर चालली, जास्त वेळ जर कुस्ती चालली तर थकण्याची शक्यता जाणवते. कारण गेली 10 वर्ष तो महाराष्ट्र आणि देशभर कुस्त्या करतोय. त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे तो कटाक्षानं ती गोष्ट टाळतो की कुस्ती जास्त वेळ लांबणार नाही याची काळजी सिकंदर घेताना दिसून येतो. दुसऱ्या बाजूला आहे माऊली कोकाटे पैलवान, एक शांत, संयमी, शांततेने लढणारा पैलवान, शांत डोक्यानं, थंड डोक्यानं डावांची आखणी करणारा, समोरच्या पैलवानाला जास्त वेळ झुंजवणारा, दमामध्ये समोरच्याला उखळवणारा, त्याचप्रमाणे एकलंगी सारखं अस्त्र
मानेचा कस काढणे, मानेतला कस काढून टाकणे आणि समोरच्या पैलवानाला थकून थकून पराभूत करणे ही माऊली कोकाटेची रणनीती आहे. तर या दोन्ही पैलवानांची एकदम विरुद्ध दिशेची ही रणनीती. आणि माऊली कोकाटे गेल्या महाराष्ट्र केसरीला इंजुरी झाल्यामुळं सरावापासून दूर होता. पुन्हा एकदा त्यांनी मागची 4-5 मैदानं पाहिली आपण तर आपल्याला लक्षात येईल की त्यानं चांगल्या प्रकारची ग्रीप पकडलेली दिसून येते. परवा वडकीला महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर समोर त्यांनी फार चांगली कुस्ती केली. त्याच्यानंतर काल परवा दिवशी करंज विहिरे या ठिकाणी जे कुस्ती मैदान झालं होतं, असं पंडित भाऊ कोळेकरांच्या माध्यमातून ते मैदान घेतलं होतं. त्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी दादा शेळकेलाही त्यानं पराभूत केलेला आहे. तर असा माऊली कोकाटे यावर्षी तो फॉर्म मध्ये आहे. अशी वाघ सिंहाची लढत 16 तारखेला पौड या ठिकाणी होणार आहे. तरी या कुस्तीबद्दल बऱ्याच जणांचे तर्कवितर्क आहेत, कारण सिकंदर शेख पैलवान महाराष्ट्रातील पैलवानांबरोबर कुस्ती करत नाही. हा जो त्याच्यावरती शिक्का मारला गेला होता तो सिकंदरनं खऱ्या अर्थानं पुसलेला आहे. एक लढवय्या पैलवान, एक जिगरबाज पैलवान म्हणून सिकंदरकडे पाहिलं जातं. मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये कर्नाटकमध्ये त्यानं पृथ्वीराज पाटीलला पराभूत केलं, महाराष्ट्र केसरीला थार जिंकली. त्यानंतर सुतारवाडीमध्ये दादा शेळकेला पराभूत केलं. 2 दिवसांनी वेल्ह्यामध्ये सुद्धा त्याची सिकंदर शेखची कुस्ती होणार आहे दादा शेळके समोर. आणि आता येणाऱ्या सोमवारी ही कुस्ती माऊली कोकाटे समोर सिकंदर लढणार आहे. त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्रातली आणि भारतातील अनेक कुस्ती शौकीनांच्या नजरा या मैदानाकडे लागलेल्या आहे की या कुस्तीचा निकाल काय लागणार. तरी आयोजकांच्या वतीनं फार गोष्टीची काळजी घेण्यात आली. अमित पिंगळेंनी स्वतः त्याच्यामध्ये डिक्लेअर केलंय की आज पोस्टर पण त्याचं आलं. त्याच्यामध्ये क्लिअर कट त्यांनी हे उल्लेख केलेला आहे की हे मैदान या वर्षी कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जाणार नाही. जर आपल्याला खरंच इतिहासाचा साक्षीदार व्हायचा असेल, तर आपल्याला खरंच डोळ्याचं पारणं फिरणारी लढत पाहिजे असेल, प्रत्यक्ष अनुभवायची असेल, तर आपण पौडला यायला पाहिजे. कारण यावर्षी मैदान लाईव्ह नाहीये, तरी स्टेडियम त्या दृष्टीनं मोठं बांधलेलं आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे की आम्हाला ही कुस्ती डोळ्यानं साठवायची. महाबली सतपाल विरुद्ध हरिश्चंद्र बिराजदार मामा ही कुस्ती पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रातून बेळगावला गेली होती. आज अशी मोठी कुस्ती आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पौड या ठिकाणी होते, अमितभाऊ पिंगळींच्या माध्यमातून होते. मला वाटतं की प्रत्येक कुस्ती शौकीनाने कुस्तीवरती ज्याचं प्रेम आहे त्या कुस्ती शौकीनानं ही कुस्ती पाहायला चुकवू नये. त्याचप्रमाणे या मैदानामध्ये 2 नंबरला कुस्ती जयदीप पाटील गंगावेस तालमीचा एक लढवय्या पैलवान विरुद्ध निशांत कुमार. ज्या निशांत कुमारनं पृथ्वीराज मोहोळ सारखा पैलवान असेल, दादा शेळके सारखा पैलवान असेल, यांना पराभूत केले महाराष्ट्रामध्ये येऊन. त्याच्या समोर 2 नंबरला कुस्ती 2.5 लाख रुपये इनामावर आहे. नंबर 3ला संदीप मोठे विरुद्ध वैभव माने, नवख्या दमाची 2 पोरं ही कुस्ती लढणार आहे. 4 नंबरला रविराज चव्हाण विरुद्ध समीर शेख ही कुस्ती 1 लाख रुपये इनामावरती होणार आहे. 5 नंबरला पुणे जिल्ह्यातला साकेत यादव विरुद्ध कालीचरण सोलनकर ही कुस्ती होणार आहे. त्याचप्रमाणे मुलींच्याही तगड्या कुस्त्या या मैदानावरती होणार आहे. पहिलवान सोनाली मंडली, जिनं मैदानी कुस्तीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि उत्तर भारतातल्या अनेक महिला पैलवानांना धूळ चारली, अशी सोनाली मंडली महाकाल कुस्ती आखाडा पुणे विरुद्ध वेदिका सासने ही कुस्ती 1,11,000 रुपये इनामावरती मुलींची होणार आहे. त्याचप्रमाणे इतरही मुलींच्या कोमल मानकर विरुद्ध स्वरा मोडक, त्याचप्रमाणे श्रेया परदेश विरुद्ध गार्गी घिसरे, अशा एक 5-6 मुलींच्या लढती या मैदानावरती होणार आहे. त्याचप्रमाणे अमितभाऊ पिंगळेंचा जो पुतण्या आहे चैतन्य पिंगळे, गेल्या वर्षीपासून तो फार फॉर्म मध्ये आहे. कमी वयामध्ये फार प्रगती केलेला गंगावेस तालमीला सराव करणारा पैलवान विरुद्ध राज डिंबळे ही छोट्या गटातली पण एक प्रेक्षणीय लढतही या मैदानावरती 51,000 रुपयावरती होणार आहे. तर यासह तब्बल जवळजवळ 90हून अधिक काटा लढती या मैदानावरती होणार आहे. मला माहिती आहे की हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, परंतु खरंच पाहिलं तर कुस्ती मैदान कसं घ्यावं, कुस्त्या कशा टिपाव्या, किती काटा जोडीतल्या कुस्त्या टिपाव्या, हे जर पाहायचं असेल तर मल्लिकार्जुन कुस्ती दंगलला तुम्ही यायला पाहिजे. या मैदानासाठी काही विशेष टिप्स सुद्धा त्यांनी दिलेली आहे. जर कुस्ती बरोबरी सुटली तर फक्त ठरलेल्या रकमेमधली 50% रक्कम पैलवानांना बक्षीस म्हणून दिली जाईल. याची पैलवानांनी कटाक्षानं नोंद घ्यायची. महाराष्ट्रातली मैदानी कुस्ती फार रटाळ होत चालली आहे. तासनतास लढणारी मैदानं लोकांना नको वाटतात. त्यामुळे वेगवान कुस्ती व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी 10 मिनिटात कुस्तीचा निकाल लावणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा जर कुस्ती बरोबरी सुटली
तर कुस्तीचा फक्त 50% इनामाची रक्कम मिळणार आहे. त्याचप्रमाणे एखादा पैलवान कुस्तीमध्येच थांबली, मला दम लागलाय, त्याला विजय घोषित करा, असं म्हणून जर कोणता पैलवान गेला तर त्याला फक्त प्रवासासाठी पैसे देण्यात येतील. त्याच्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण नाहीये. मैदान बरोबर 2 वाजता चालू होणार आहे. एवढी मोठी कुस्ती आहे, त्याच्यामुळं प्रेक्षकांनी सुद्धा वेळेवरती यावं, पैलवानांनी सुद्धा वेळेवरती मैदानाला उपस्थित राहावं. नंतरचा महत्वाची टीप आहे, त्यांचा नियम आहे की कुस्ती कोणती पॉईंटवर लावली जाणार नाही. 10 मिनिटं झाली, मग निकाल लागत नाहीये, मग पॉईंटवर घ्या. या वर्षी एकही कुस्ती पॉईंटवर लावली जाणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक पैलवानाला स्वतःचं आधार कार्ड घेऊन येणं कंपल्सरी आहे. बऱ्याच वेळा एका पैलवानाच्या जागेवर दुसरा पैलवान खेळताना दिसून येतो. ही गोष्ट टाळण्यासाठी प्रत्येक पैलवानांनी स्वतःचं आधार कार्ड सोबतच घेऊन यायचंय. त्याचप्रमाणे एखाद्या खेळाडूच्या जागेवर बदली खेळाडू आला, अशा पैलवानाला कुस्ती करू दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे जर पैलवानांना येण्याबद्दल काही समस्या असेल, एखादा पैलवान दुखापतग्रस्त झाला दरम्यानच्या काळामध्ये, तो मैदानाला येणार नसेल, तर पंचप्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले यांना तुम्ही फोन करून ती गोष्ट सांगायची. असे काही कडक, महत्वाचे पण मैदानी कुस्ती गतिमान करण्यामध्ये अनिवार्य असणारे नियम अमितभाऊ पिंगळेंनी या मैदानासाठी टाकलेले. त्यामुळं सोमवारी 16 तारखेला हे कुस्ती मैदान पाहायला यायला विसरू नका. इतिहासाचे साक्षीदार व्हा. बऱ्याच वर्षानंतर आपल्या मनाला लागतं की ती कुस्ती माझ्या जवळ होती, पण मी पाहायला जाऊ शकलो नाही. ही मनात कुठेतरी खंत राहू नये म्हणून तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांनी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी नक्की पौडला या. तरी माऊली कोकाटे विरुद्ध सिकंदर शेख या कुस्तीमध्ये कोण विजयी होईल याबद्दलची तुमची मतं काय आहेत? माऊली जिंकल का सिकंदर जिंकल? दोन्ही महाराष्ट्राची. त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत तो नक्की पोहोचवा. सिकंदर शेख पैलवान असेल, माऊली कोकाटे पैलवान असतील, यांच्या चाहत्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैदानाला नक्की या. तोपर्यंत धन्यवाद.